आलं, लसूण, मिरची एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यावं. त्याचबरोबर धने, जिरे, बडीशेप, ओवा आणि हिंग घालून हे मिश्रण वाटून घ्यावे. एका पातेल्यामध्ये वाटीवर बेसन घ्यायचं, त्यामध्ये 2 चमचे तांदळाची पिठी घालून घ्यायची. यामध्ये तयार केलेली पेस्ट, हळद, तिखट, लिंबाचा रस, तीळ आणि मीठ आणि त्याचबरोबर अर्धा चमचा साखर घालून याचं घट्टसर मिश्रण बनवून घ्यायचं. यामध्ये 1 चमचा तेल घालून हे मिश्रण मिनिटभर फेटून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचं. यानंतर आळूच्या पानांना मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, जेणेकरून आळूच्या पानांचा जो खरखरीतपणा असतो तो कमी होतो. आणि यानंतर अशा प्रकारे देठ काढून आळूच्या पानांना हे मिश्रण लावून घ्यायचं. एका वेळेला 2 ते 3 पानं वापरून याची वडी तयार करण्यासाठी रोल करून घ्यायचा. अशा पद्धतीने रोल करून घेतल्यानंतर हे सर्व रोल स्टीमरमध्ये स्टीम करून घ्यायचे. आळूच्या वड्या करण्यासाठी शक्यतो स्टीमरच वापरावा, प्रेशर कुकर वापरू नये. एकदा का ह्या वड्या स्टीम झाल्या की त्या पूर्ण थंड होऊ द्यायच्या आणि त्यानंतरच कट करायच्या, जेणेकरून त्याचा आकार बिघडत नाही. ह्या वड्या तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता. अशा पद्धतीने आळूच्या वड्या तयार होतात. तांदळाच्या पिठीमुळे ह्या वड्या कुरकुरीत लागतात.